वरती या. पण आज आपल्याला दाबायची गरज नाही, भाजपनेच त्यांना दाबून टाकलंय. नक्की नक्की दाबणार. तुम्ही तुम्ही हा विचार करा, मिंदी गटाची परिस्थिती तर अशी झालेली आहे. काय 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 नाव आपलं दादा? वरती या. वरती या, आपण वरती या. बाकीच्यांनी बसा, बाकीचे सगळ्यांनी वरती नका येऊ. बुके आहे का? मिंदी गटाची परिस्थिती अशी झालेली आहे, आपण पाहिलं असेल. निवडणूक लढताना पहिलं सांगितलं होतं आम्ही 22-25 जागा लढणार आहोत, मी एकालाही हरू देणार नाही. बरोबर ना? एक जरी हरला तर मी राजीनामा देईन. हे सगळं झाल्यानंतर सीट मिळाल्या किती? 9. त्याच्यातून बदली किती करायला लागल्यात? 5 तर सांगितलंय बदला. म्हणजे तुम्ही विचार करा, आता त्या लोकांच्या, त्या खासदारांची काय परिस्थिती झाली असेल. एक तर ताई अशा आहेत ज्यांना आपण उद्धव साहेबांनी 5 वेळा खासदारकीचं तिकीट दिलं आणि 5 वेळा आपण लढून झगडून तिथे खासदार बनवलं, त्याला तिकीटच दिलं नाहीये. नाशिकमध्ये अशीच परिस्थिती आहे, सगळीकडे अशीच परिस्थिती आहे. हा. आणि हे सगळं होऊन आज ते खासदार विचार करतायत की ज्यांनी दिली त्यांना साथ, त्यांचाच केला त्यांनी घात. पक्ष आपला ठाकरे, चिन्ह आपलं ठाकरे, आन शान ठाकरे. पण ही परिस्थिती जसं आज आपण पाहतोय की मिंदी गटाला देखील वाटायला लागलेलं आहे की अरे, आम्ही ज्याच्यासाठी लढलो, ज्याच्या सोबत गेलो, एवढं कुठे कुठे पळाले बिचारे. कुठे गेले तर ते गुजरात, मग गुवाहाटी, मग गोव्यात जाऊन टेबलांवर नाचले. आज ते पण विचार करत आहेत की पुढचं जेव्हा विधानसभेच्या निवडणुका येतील, एक तर सुप्रीम कोर्टात निकाल लागल्यानंतर काय राहणार की नाही राहणार, आणि ते सगळं झाल्यानंतर चुकून राहिलेच तर तिकीट तरी मिळणार की नाही मिळणार, हा विचार आज करण्याची परिस्थिती आलेली आहे.